उद्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी जो आहे तो दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोक प्रस्ताव जो आहे तो सभागृहात ठेवला जाणार आहे। ज्या क्षणाची कुणी विचारही केला नव्हता आणि आयुष्यात हा क्षण कधीच येऊ नये असं प्रत्येकाला वाटत होतं आणि हा उद्याचा क्षण जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांच्यासाठी अतिशय वेदनादायी असा असणार आहे। आपल्यासोबत सुद्धा आमदार अमोल मिटकरी आहेत। अतिशय वेगळा क्षण जो आहे, वेदनादायी क्षण तुमच्यासाठी असणार होता। 2020ला याच सभागृहाचा सदस्य आदरणीय दादांच्या पुण्याने मी झालो होतो आणि उद्याच्या होणारं अधिवेशन हे माझ्या आमदारकीच्या टर्ममधलं शेवटचं अधिवेशन होतं। डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाला मी दादांना नागपूरला भेटलो होतो आणि तिथे म्हटलं होतं की मला दादा तुमचा वेळ पाहिजे आणि मला संघटनात्मक बांधणी महाराष्ट्रभर शिवशाहू फुले आंबेडकर विचाराची करायची आहे। ते दादा म्हणाले की तू 23 फेब्रुवारीला आपण साधारण पहिल्या दिवसाचं अधिवेशन दुपारी 2 वाजेपर्यंत संपतं, त्या दिवशी आपण देवगिरीवर भेटूया। माझ्यासारखे अनेक तरुण आमदार आहेत जे विधान भवनात या 5 वर्षात आणि आता अलीकडे नव्याने आले आणि राज्यपालाच्या अभिभाषणानंतर साधारणपणे उद्याचं सभागृहाचं कामकाज सुरू होईल आणि आता असं कळलंय मला विधान भवनमधून की 2 वाजेपर्यंत शोक प्रस्ताव येणार आहे आणि तो शोक प्रस्ताव त्या माणसाचा मांडावा लागेल, म्हणजे येणार आमच्या कानावर आदळेल की राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीचा शोक प्रस्ताव। हा प्रसंग मला असं वाटते माझ्यासह अनेक आमदार जे त्यांच्या मुलं तिथे आमदार पदावर आले अशा लोकांसाठी हा काळी चिरणारा प्रसंग आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनीसुद्धा खालच्या सभागृहामध्ये उद्या उपमुख्यमंत्री म्हणून हजर असतील, पण वरच्या सभागृहात तो शोक प्रस्ताव कसा ऐकायचा, म्हणजे कानात शिसं ओतल्यासारखा एक प्रसंग किंवा काळीच कापणारा उद्याचा प्रसंग आहे। मी असा कधीच विचार केला नव्हता की शेवटचं अधिवेशनाचा पहिला दिवस हा अजितदादांना श्रद्धांजली देऊन अधिवेशन सुरू होईल। मला असं वाटते 2020ला उमेशजी माझे वडील नव्हते माझी आमदारकी पाहायला आणि 2026च्या शेवटच्या अधिवेशनात अजितदादांचं नसणं, मला असं वाटते माझ्यासारखा दुर्दैवी आमदार या महाराष्ट्राच्या विधिमंडळात दुसरा कोणी नसेल। उद्या शोक प्रस्तावाचा दिवस असेल सुद्धा तुम्हाला पहिला दिवस आठवत असेल ज्या दिवशी तुम्ही आमदारकीची शपथ घेतली, दादांनी तुमचं नाव जे आहे ते आमदार म्हणून जेव्हा जाहीर केलं, पण महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला एक उत्सुकता होती की अमोल मिटकरी आमदार कसे झाले। तर तुम्हाला तुमचा राजकीय जन्मदाता आहे, उद्या नसणार आहे पहिला दिवस, ते उद्याचा शेवटचा दिवस जो आहे म्हणजे अधिवेशनाचा तुमच्या तुमच्या टर्मला शेवटचा दिवस आहे तो, तर हा काळ जो गेला तो कसा होता? 6ही वर्ष प्रचंड धकाधकीचे होते। 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला, नंतरचा काळ सत्ता समीकरण बदलण्याचा गेला, महाविकास आघाडीचे सरकार काही वर्ष सत्तेच्या बाहेर राहावं लागलं, दादा विरोधी पक्षनेते पण मी काळ पाहिला आणि नंतर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आत्ता कुठं अधिवेशनाचं कामकाज समजायला लागलं होतं, आत्ता कुठं अधिवेशनाचा कसा काळ गाजवतात। अनेक आंदोलनं केल्या गेली, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या 6 वर्षात केला गेला आणि आत्ता त्याचा सूर गवसला होता विधिमंडळाच्या अधिवेशनाचा। आणि पहिला दिवस आठवतो की दादांनी संभाजी महाराजांची जयंती होती 14 मेला, अधिवेशन होऊन गेलं होतं बजेटचं आणि त्या दिवशी दादांचा आशीर्वाद घेतला होता, महाराजांना अभिवादन केलं होतं शंभूराजांना आणि हा दिवस मला असं वाटते की म्हणजे मरण आल्यानंतर जसं एखाद्याला वाटतं तसं मरणापेक्षाही भयंकर वाईट काळ रात्र म्हणता येईल तो दिवसाची। मला काही शब्द सुचत नाहीत, म्हणजे 6 वर्षाचा काळ हा संघर्षाचा होता, पण हा त्याचा शेवट इतका वाईट व्हावा हे मनाला असह्य होणारच आहे आणि काय बोलू नाही शकणार त्याच्यावर। अमोल मिटकरींची अस्वस्थता गेल्या 28 जानेवारीपासून महाराष्ट्रानं सातत्यानं पाहिली आहे। दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो, ज्यासाठी तुमचा लढा सुरू झालेला आहे की दादाचा अपघात की घातपात, तुम्ही अनेक प्रश्न उपस्थित करत आहात, हा लढा आता या विधिमंडळाच्या अधिवेशनात सुरूच राहील तुमचा? जोपर्यंत अमोल मिटकरी नावाचा एक कार्यकर्ता दादांचा जिवंत आहे तोपर्यंत हा लढा कायम राहील। संसदीय आयुध वापरून आपल्याकडे जे काही कौशल्य असेल, जे काही संविधानिक अधिकार आहेत त्या पद्धतीने आज तुम्ही बघा, काल लोणी भापकर आज बंद आहे, इंदापूर बारामती उद्या बंद राहणार आहे। अख्खा महाराष्ट्र आता हळूहळू दादांच्या मृत्यूचा जाब विचारतोय आणि दादांच्या मृत्यूच्या संदर्भात शंका उपस्थित होत असतील, काही लोक करत असतील, घातपात आहे हे वाटत असेल, तर रोहित पवारांनी 2-3दा पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं तसा कुठल्याही आमदारांनी तशा शंका उपस्थित
करण्याचं धाडस केलं तर त्यांच्यासोबत सुद्धा काहीही न पाहता तितक्याच ताकदीने उभं राहील, कारण तो लढा दादांच्या एकंदरीत जीवनाला न्याय देणार असेल, जस्टिस फॉर दादा म्हणून. त्याकरता मी शेवटपर्यंत संघर्ष कायम ठेवेन. लढवया अमोल मिटकरी महाराष्ट्रानं पाहिला, मात्र अस्वस्थ अमोल मिटकरी वारंवार महाराष्ट्र पाहतोय आणि उद्याचा दिवस जो आहे तो आयुष्यातला सर्वात वाईट दिवस असेल, कारण ज्या नेत्यानं आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच नेत्याच्या शोकप्रस्तावावर बोलायचं दुर्दैव जे आहे ते आपल्या वाट्याला आलेलं आहे आणि ते कधीच मनाला सहन न होणारं आहे आणि कायम दादांच्या अपघातासंदर्भात आवाज उठवत राहणार आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्यासाठी न्याय मागत राहणार असं आमदार अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केलं आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.